सोनवडे ग्रामस्थांचा मोबाईल टॉवरसाठी 4 तास रास्ता रोको। शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे गावामध्ये मोबाईल टॉवर नसल्याने एकाही कंपनीची मोबाईल रेंज मिळत नसल्याने रेंज अभावी शासनाच्या ऑनलाईन प्रणाली सेवेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या वतीने मोबाईल टॉवरसाठी सोनवडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सोनवडे गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, रास्त भाव धान्य दुकानं व बचत गटांच्या कामांसाठी ऑनलाईन सेवा गरजेची आहे। मात्र गावामध्ये मोबाईल रेंज उपलब्ध नसल्याने शासकीय कामात अडथळे निर्माण होतात। तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन अभ्यासासाठी अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने बुधवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून आरळा चांदोली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोनवडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यामध्ये गावातील महिला, पुरुष, युवक भर पावसात आंदोलनात सहभागी झाले होते। ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता। दरम्यान तब्बल 4 तास चाललेल्या आंदोलनात संबंधित मोबाईल कंपनीच्या एकाही अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता। दरम्यान यावेळी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांनी आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनस्थळी उपस्थित आंदोलकांना दूरध्वनीवरून संपर्क साधत येत्या 7 ऑक्टोबरला शिराळा तहसील कार्यालयात मोबाईल टॉवरचे अधिकारी यांच्याशी बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर सोनवडे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। आंदोलनासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनास पाठिंबा जाहीर केला। यावेळी कोकरूड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। BBL मराठीसाठी दिनेश हसबनी, शिराळा। हे शेजारच्या गावातील एक सोनवडे गाव, एक सदनगाव रोडवरचं गाव, त्या गावावरती जर या टावरची या रेंजची जर परिस्थिती असेल तर त्या माणसाने करायचं काय मला सांगा। आज मी या सोनवडेच्या ग्रामस्थांना एक खरोखर एक तळमळीने विनंती करतो की रेंज मिळाल्याशिवाय इथं जागेला उठायचं नाही कोणी। मंदूरला रेंज आहे, आर्याला रेंज आहे, सोनवडेला काय रेंज येत नाही। कुठली अडचण आहे अशी ती रेंज तुम्ही वाढवू शकत नाहीत। आता मंदूरच्या बी जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवर टावर आहे, हे 1-1.5 किलोमीटरवर टावर आहे। तुम्ही फॉरेस्टला भेटाय का? फॉरेस्टचा काय संबंध येतोय का? तसं काय असलं ते आम्हाला सांगा। तिने रेंज वाढली, कावळं मरते, ते आमकं मरते, ते चिमण्या मरते, ते तसं काय असलं ते तरी सांगा आम्हाला। तुम्ही नागरिक सुविधेपासून आम्हाला वंचित ठेवायचा प्रयत्न करू नका। या सगळ्यांची, या लोकांच्या विचाराच्या त्यांच्या मागणीची धाकता समजून घ्या आणि त्यांना योग्य ते न्याय द्या, एवढीच मी विनंती करतो। अशी एक भूमिका तुमची तिथून पुढच्या काळामध्ये असली पाहिजे। आता हे जे BSNLचा टॉवर इथं व्हावा, खाजगी कंपनीचा टॉवर जरी झाला तरी आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु आमच्या अडीअडचणी कुठेतरी दूर झाल्या पाहिजे, ह्यासाठी प्रत्येक पाऊल तुम्ही टाकलं पाहिजे आणि तुमच्या सोबत निश्चितच आम्ही तुमच्या पाठीमागं त्या ठिकाणी ठामपणे। परंतु आपण आता इथून मागं मात्र सरलं नाही पाहिजे। आपण एखादी भूमिका जर ठामपणे घेतली, आता ही काय आपली राजकीय भूमिका नाही, ही काय बाबा अमक्या पक्षाच्याच लोकांना अडचणी आहेत, तमक्या पक्षाचा बरोबर मोबाईल टॉवर चालू आहे, त्याला सगळं मोबाईल मध्ये दिसतंय आणि ह्याच पक्षाच्या लोकांना भेटत नाही, अशी भूमिका ही कदापि त्या ठिकाणी नाही। आणि म्हणून पक्ष म्हणून न जाता ह्या अडचणीला आपण एक ग्रामस्थ, गावकरी म्हणून आपण सामोरं गेलं पाहिजे आणि ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा सहभाग, तुमची साथ हे भेटणं निश्चितपणे अपेक्षित आहे। आपण वेळोवेळी प्रामुख्याने आपल्याला टॉवर पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता तहसीलदार साहेबांची आपले BK नायकवडी सर बोलले तर तहसीलदार मॅडम अशाच म्हटल्या की शासन जबाबदारी नाही घेऊ शकत की आपल्या गावामध्ये टॉवर आहे का नाही। शासनाची प्राथमिक ती जबाबदारी नाही की शासनाने तो टॉवर उभा करायचा का नाही, परंतु आपण BSNLचा ऑफिस असू देत किंवा मला वाटतं इथं उपस्थित असणारे आपले सर्कल असू देत, ह्या सगळ्यांना आपण सांगूया की आमच्या टॉवरची जबाबदारी घेण्यासाठी कोणतरी आपल्याशी चर्चा केली पाहिजे। बरोबर का नाही तुम्हाला? की आपण ठीक आहे, आता आपण काय, आम्हाला वेळ नाही, आम्हाला पावसात भिजायचं आहे म्हणून आपण इथं बसलेलो आहे। गेल्या एवढ्या वर्षापासून आपल्या सगळ्यांची ही अडचण 100%। आपली लोक इथं मुंबई पुण्याला विस्थापित झाले, त्या लोकांची संपर्क करण्यासाठी देखील आपल्याला इथं रेंज नाही। गावात तिथं वाडी वस्तीवर बसून आपल्याला टॉवर येत नाही आणि म्हणून एवढी वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य भेटून आणि आपण टॉवर साठी झगडा करतोय। म्हणजे हे खरोखर हे
कोणाला वेदना देण्यासारखे कामच काय होईना झालं. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.